तुम्ही कधी आलात? आलो, बराच वेळ झाला. तुम्ही काय आरामच करत असणार ना? नाही हो अनु, अगं काय तू जेके सर आलेत, काही चहा कॉफी देशील की नाही? नाहीतर काय, नुसती उभी आहेस. अगं कर ना काही ते, आणि खायला पण घेऊन ये. माफ करा हा, अनुच्या वतीनं मी माफी मागते. नाही, अनुला ना असं सांगितल्याशिवाय कळत नाही काही. अगं जा. अहो नाही आई, त्यांनी मला विचारलं होतं, मीच त्यांना नाही म्हटलंय. बेबी आय एम रेडी. चल निघूया. चल निघूया. शनाया, निघालीस तू? हो निघाले मी माझ्या घरी. माझा बेबी आला ना मला घ्यायला. आता घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. बेबी चल. एक मिनिट जेके सर, तुम्ही दुबईला गेला होतात ना? हो. मी असं ऐकलंय की दुबईत अशा खूप मस्त मस्त छान छान गोष्टी मिळतात. तुम्ही काही आणलं का आमच्यासाठी? नाही म्हणजे मला म्हणायचं होतं, आमच्या शनायासाठी काही आणलं का तुम्ही? माणसाचं बसून बसून हे असं होतं, काही सुचत नाही त्याला. त्यामुळे मी एक गोष्ट क्लिअर करतो, मी काहीच आणलेलं नाही. कारण शॉपिंग ही गोष्ट मला अतिशय फालतू वाटते. ऍब्सोल्युटली वेस्ट ऑफ टाइम. आणि वेळ वाया जाणं मी खपवून घेत नाही. आणि असल्या फडतूस गोष्टींसाठी तर मुळीच नाही. त्यावेळेत मी 4 कॉन्ट्रॅक्ट साईन करीन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तिकडे जे जे काही मिळतं ते आता आपल्या देशातही मिळतं. आणि शनायाला काही हवं असेल तर ते घेऊन येईल. काय शनाया? हो, आणि शनायाकडे तर सगळंच आहे. मग उगीच कशाला शॉपिंग करेल ती? आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानावं माणसानं. अतिमोह कधीही वाईट. अगदी परफेक्ट बोलला तुम्ही. मला तुमची हीच क्वालिटी आवडते. तुम्ही मोजकं बोलता पण अगदी परफेक्ट बोलता. माणसाने मोह टाळलेलाच बरा. नाहीतर तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं दुपटणं, असं होतं माणसाचं. इनफ बेबी, कम ऑन यार, चल ना आता घरी. मी कधी एकदा आपल्या घरी जाते ना, असं झालंय मला. चल. रिअली? हो. पाटकर आई, खूप आभार. आणि वहिनी तुमचे स्पेशली थँक्यू. म्हणजे मी इथे नसताना तुम्ही शनायाला घरात ठेवून घेतलं, तिची खूप काळजी घेतलीत, त्याबद्दल सतशः आभारी आहे. खरं तर शनाया तुमच्याकडे राहणार, म्हणजे हल्ला झाल्यानंतर वगैरे, तेव्हा मी खऱ्या अर्थाने निर्धास्त झालो, कारण की तुम्ही तिची काळजी घेणार होतात ना. खरंच मनापासून थँक्यू. आणि तुम्ही इथे सगळे होतात तिची काळजी घ्यायला, त्यामुळे दुबईत मी माझी कामं निवांत करू शकलो. म्हणजे सख्खे नातेवाईक इतकं करणार नाहीत तितकं तुम्ही केलं. म्हणजे इने तसंही काही कॉन्टॅक्ट ठेवला नाही कुठल्याच नातेवाईकाशी, पण तरी तुम्ही सगळ्यांनी मिळून केलं, त्याबद्दल खरंच खूप आभारी आहे. असं म्हणून लाजवताय तुम्ही सर. या घरात तुमचं कायम प्रेमाने स्वागत होईल. कधीही या आणि हक्काने या. नक्की येऊ आता. नाही नाही सर, एकच मिनिट. शनाया, हळदी कुंकू लावते.
अविनाशच्या नावाचं कुंकू आज तुझ्या कपाळावर आहे अनुप्रिया, पण लवकरच ते माझ्या कपाळावर असेल आणि मग तू फिरशील उघड्या कपाळाने. अगं सुहासिनीनी एकमेकीला कुंकू लावायचं असतं. लाव तिला पण कुंकू. हो. चला वहिनी, येतो. बाय अनुप्रिया. बाय. या जेकेच्या येण्याने शनायाचा सगळा प्लॅन फ्लॉप झाला असणार. पण शनाया काही अशी शांत बसणार नाही, मला खात्री आहे. काही ना काहीतरी नक्की करेल. इथेच राहायचंय? नाही नाही, जायचं ना आपल्या घरी. बाय. मी बी खरं खरं सांग, 4 दिवसाचंच रमलीस नाही इथे? हा हो, तसं असेलच. म्हणजे कारण माणसं येत नाही घरात खूप, त्यामुळे छान वाटलं मला इथे. माणसं आहेत म्हणून रमलीस? हो. छान वाटलं. 4 दिवसात माणसं आवडायला लागली. तेवढ्यासाठी मूल होऊ दिलं नाहीस तू. हे सगळं बोलायची जागा आहे का जेके? गाडीत बोलू मग. खूपच जिव्हाळा निर्माण झालाय अचानक. ती शनाया गेली का? हो गेली शनाया मावशी. हो तेच ते. तुम्हाला निघायचं असेल ना? नाही डबा दे ना. डबा पण दिलाय तो बघा तिकडे ठेवलाय मी. काय झालंय?
काय हो सगळं ठीक आहे ना? येतो मी. आई काही पण म्हण, ती शनाया गेल्यापासून किती पॉझिटिव्ह वाटतंय ना. तुला उशीर होत नाहीये? येते, बाय बाय. गॉड, होम स्वीट होम. काय वाईब्स आहेत आपल्या घराचे. नाही तर त्यांचं घर, पण मे बी आपल्या घरात आल्यावर ना खूप बरं वाटतंय रे मला. शेवटी आपलं घर ते आपलं घर. ट्रू. त्यांचं घर छान आहे, म्हणजे सगळ्यांनी काळजी पण घेतली माझी तिथे. पण एका पॉइंटला ना खूप बोर झालं रे मला. एवढंसं घर, हे एवढ्याशा घरात एवढी माणसं कशी काय राहतात? राहतात ना, आनंदाने, प्रेमाने, जिव्हाळ्याने राहतात. आपल्यासारखी ना. ते नाही माहित. बेबी. पण बेबी, मी ना तुला खूप मिस केलंय. आता इथून पुढे मला एकटीला सोडून कुठेही जायचं नाही. तू नाही जाणार, नाही जाणार. तू तिथे मी. आलो फ्रेश. ओ, तू तिथे मी म्हणे. वाट बघ. पण हा ओल्ड फर्निचर आता मला खूप त्रास देणार आहे. सतत माझ्यावर वॉच ठेवत बसणार आहे. पण हे असंच चालू राहिलं ना तर अवीला भेटणं खूप डिफिकल्ट होऊन जाईल. नो नो नो, काही झालं तरी मी अवीला भेटणार, काही करून. हे थांब. काय ग, कुठे दौरा? आई उद्या गुरुपौर्णिमा आहे ना, सामान आणायला जाते मार्केटमध्ये. अगं बाई, विसरलेच मी. तयारी करावी लागेल ना आपल्याला. ती मी करे नाही, तुम्ही काळजी करू नका. आत्ता आधी मी जाऊन सामान घेऊन येते. ते जाशील ग, पण शेजारा पाजारांना आमंत्रण दिलंस की नाही? अगं आपल्या घरची गुरुपौर्णिमा म्हणजे मोठी फेमस असते. सगळे सोसायटी वाले वाट बघत असतात त्या दिवसाची. आई प्लीज, यावर्षी घरच्या घरीच पूजा करूया का? ते तुम्हाला माहिती आहे ना, जरा पैशांची चणचण आहे. हा ठीक आहे, ठीक आहे, करू घरच्या घरीच. पण हो, त्या शनयाला आणि तिच्या नवऱ्याला आपण बोलूया पूजेला. त्यांना मी सांगते तेवढं ऐक माझं. आत्ताच्या आत्ता त्या शनयाला फोन लाव. पाहिजे तर मी बोलते तिच्याशी. लाव म्हणते ना फोन. कमी उठून लाव फोन. नाही नाही नाही, मी लावते. आई लागला फोन. ए थांब. कोणाचा फोन आहे? पाटकरांच्या घरून. घे ना मग. हॅलो. हा शनया, अगं मी दुर्गा पाटकर बोलतेय. हा बोला ना आई. सॉरी, आजच तू तुझ्या घरी गेलीयस. पण काय ना, उद्या ना आमच्या घरी गुरुपौर्णिमेची मोठी पूजा आहे. दरवर्षी असते ग. गुरुपौर्णिमेची? हो ग, गुरुपौर्णिमेची पूजा असते. फार मोठी असते. अगं सोसायटीतले सगळे लोक येतात पूजेला. पण काय, या वर्षी ना घरच्या घरीच करणार आहोत पूजा. तरी तुला आमंत्रण देते. काय, तू आणि जेके सर आमच्या घरच्या सारखेच आहात ना, म्हणून तुम्हाला आमंत्रण देते. हो म्हणजे काय आई. मग याल ना तुम्ही नक्की? मी जेकेशी बोलून कळवते तुम्हाला. अगं कळवतेस कशाला? ते आहेत का तिकडे? मीच बोलते ते त्यांच्याशी. ते फोन त्यांना. माझी बोलू ना, दे ना. आई हा बोला ना. काही नाही हो. अहो आमच्या घरी ना गुरुपौर्णिमेची फार मोठी पूजा असते. पण या वर्षी ना आम्ही घरच्या घरीच पूजा करणार आहोत. म्हणून म्हटलं तुम्हा दोघांना आमंत्रण देऊया. नाही, तुम्ही ना आमच्या घरच्या सारखेच आहात ना. काय म्हणतात ते, फॅमिली मेंबर. हो अगदी अगदी आई. मग याल ना तुम्ही? हो दोघं येऊ ना, नक्की येऊ. धन्यवाद धन्यवाद.
आम्ही सगळेजण वाट बघतोय तुमची. तुम्ही नक्की या दोघे. हा, ठेवते फोन. बघ किती मोठ्या मनाची माणसं आहेत ती. लगेच यायला तयार झाली आणि तू उगाचच किरकिर करत होतीस. अहो आई, जाऊ दे. ते येत आहेत ना, तर छान तयारी करेन मी. आणखीन छान तयारी करेन मी. आता बाजारात जाऊन सामान घेऊन येऊ प्लीज. जा लवकर ये. जायचं नव्हतं तू ऑलरेडी हो म्हणून बसलायस. काही ऑप्शन आहे का? का? तुला नव्हतं जायचं? गुरुपौर्णिमेची पूजा करतं का कोणी? हा, करतोच ना. ज्यांची श्रद्धा आहे ना, भक्ती आहे ना, ते करतात. सगळे तुझ्यासारखे नसतात. नसतात, पण हे जरा अति नाहीये का? उठसूट ही कसली पूजा? नॉनसेन्स. आणि म्हणेला माणसं आवडतात. माणसं आवडतात की अजून काही आवडतं काय माहित. आय मिस यू अवी. काय करू, कसं भेटू मी आता अवीला? जे काही पण न सांगता आलं ना, सगळा प्रॉब्लेम झालाय. अवी भेटेल ना पण मला? हो गॉड, मला इतकी सवय झाली आहे ना अवीची की मी नाही राहू शकत त्याला न भेटता. तू या घरात आल्यापासून मी सगळं काही सहन करते, पण माझ्या श्रद्धेचा अपमान झालेला, माझ्या आस्थेचा अपमान झालेला मी सहन करणार नाही. माझ्या या घरात जर तुला राहायचं असेल तर माझ्या संस्कारांना धक्का लागेल, माझ्या श्रद्धेचा अपमान होईल. असं वागणार नाहीयेस तू. तिने तिची लिमिट क्रॉस केली आहे आज अविनाश. त्यामुळे या जन्मात तरी माझा जीव गेला तरीही मी तिची माफी मागणार नाही. जे पैसे बघतोयस ना ते तुझे होऊ शकतात, पण एक अट आहे. तुला अनुप्रियाला कायमचं सोडावं लागेल. काही सुचत नाहीये. एवढी वर्ष प्रयत्न करतोय, बिझनेस फॉर्म मध्ये आणायचा प्रयत्न करतोय, स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय, पण कसलं काय? माझं नशीबच फुटकं आहे. दरवेळी काही ना काही होऊन पुन्हा तिथेच येऊन अडकतो मी. अजून किती दिवस चालणार आहे? पैशाशिवाय बिझनेस चालणार काय? उभा सुद्धा राहणार नाही. पैसा सगळं काही यावी, आणि हा पैसा शनाया तुला द्यायला तयार आहे. अगदी उद्या जरी सगळं सोडून तिच्याकडे गेलास तर आनंदाने पैशाचा पाऊस पाडेल ती तुझ्यावर. पण त्यासाठी तुला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. अनुशी खोटं बोलावं लागेल, तिच्याशी प्रतारणा करावी लागेल. मग काय हरकत आहे अविनाश? तू इथे? सांग ना. माझ्यासाठी, पैशांसाठी तुला अनुप्रियाशी प्रतारणा करावी लागली तर काय हरकत आहे? अनुप्रिया बायको आहे माझी. जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, बिझनेस नव्हता, ऑफिस नव्हतं, जेव्हा मार्केटमध्ये साधं कोणी मला उभं करत नव्हतं, तेव्हापासून साथ दिली आहे तिने. घर वगैरे
सगळं आबांचं आहे. खूप स्वप्न बाळगून जेव्हा मी उभा होतो, त्यातली अनेक स्वप्न जेव्हा पूर्ण झाली नाही, मी खचलो, तुटलो. त्या प्रत्येक वेळी अनुप्रिया माझ्या सोबत उभी राहिली. जेव्हा खिशामध्ये एकही रुपया नव्हता, तेव्हाही ती माझ्या बरोबर होती. आज जेव्हा परिस्थिती बरी आहे, तेव्हाही ती माझ्या सोबत आहे. आणि उद्या जरी परत परिस्थिती वाईट झाली ना, तरीही अनुप्रिया माझ्या सोबत असेल, खात्री आहे मला. पण तुला राहायचंय का त्या परिस्थितीत? अविनाश, तुला स्वतःचा बिझनेस मोठा करायचा नाहीये? स्वतःला प्रूव्ह करायचं नाहीये? करायचंय. झालं तर मग. अविनाश, त्या अनुप्रिया सोबत फाटका संसार करण्यापेक्षा ना, तू माझ्यासोबत बिझनेस ग्रो कर, स्वतःला एस्टॅब्लिश कर. अरे यातच खरी मजा आहे. आणि अशी संधी आयुष्यात फक्त एकदा येते. सो थिंक अबाउट इट. सध्या जसं घडतंय तसंच घडू दे अविनाश. शनायाला तू हवायस, तुला तिचे पैसे हवेत. क्लिअर आहे. बस आता हेच डोक्यात ठेवायचं.